मागील 5 वर्षांपासून रखडत पडलेल्या राज्यभरातील नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल अवघ्या काही तासात वाजणार असून अंबाजोगाई नगर परिषदेच्या 15 प्रभागापैकी प्रभाग क्रमांक 14 हा राजकीय समीकरणांच्या दृष्टीने सर्वाधिक चर्चेचा प्रभाग ठरतो आहे। या प्रभागात 4011 मतदार असून येथील 55% मुस्लिम आणि 30% अनुसूचित जाती मागासवर्गीय मतदार असल्याने प्रत्येक जागेसाठीची लढत ही अत्यंत चुरशीची आणि गुंतागुंतीची असणार आहे। शहरालगत असलेल्या क्रांतीनगर परिसरातील या प्रभागातील मूलभूत समस्यांवर काम होणे अपेक्षित असल्याने यंदाच्या निवडणुकीत विकास हा मुख्य मुद्दा असणार आहे। मागील निवडणुकीत या प्रभागातील दोन्ही जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या, मात्र यंदा स्थिती पूर्णपणे बदललेली दिसून येत आहे, कारण अनेक इच्छुक उमेदवार यावेळी मोठ्या ताकदीने मैदानात उतरण्यास सज्ज आहेत। या प्रभागातील मतदारांना 2 जागा निवडून द्यावयाच्या असून यातील पहिली जागा आहे अनुसूचित जाती SC महिलांसाठी आरक्षित आणि या जागेवरील पहिल्या प्रभावी दावेदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या बबिता महादेव आदमाने। मागील निवडणुकीत सर्वाधिक 856 मतांचे मताधिक्य मिळाल्याने बबिता आदमाने यांच्यासाठी ही जमेची बाजू असल्याने याच मतांच्या जोरावर त्या यावेळीही निवडणुकीसाठी प्रबळ इच्छुक आहेत। त्यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट कडून उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे, ज्यामुळे त्यांची राजकीय निष्ठा बदलली असून त्यांचे पती महादेव आदमाने हे सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असून ते राजकिशोर पापा मोदी यांच्या गटाशी निष्ठावान आहेत। यामुळे त्यांच्याकडे असलेला अनुभव, मागील विजय आणि मोदी गटाचा प्रबळ पाठिंबा पाहता त्या या जागेसाठी अत्यंत प्रभावी दावेदार ठरण्याची शक्यता असून पक्षांतराचा धोका पत्करूनही त्या विजयाची खात्री बाळगून आहेत। या गटातील दुसऱ्या प्रमुख दावेदार म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे अमोल हातागळे यांच्या सुविद्य पत्नी सौ मनीषा अमोल हातागळे। अमोल हातागळे हे गेल्या अनेक वर्षांपासून वंचित बहुजन आघाडीचे निष्ठावान आणि सक्रिय पदाधिकारी असून या प्रभागात 30% अनुसूचित मतदार असल्याने आणि वंचित बहुजन आघाडीची शहरात ताकद वाढत असल्याने मनीषा अमोल हातागळे यांना पक्षाचे तिकीट मिळण्याची मोठी शक्यता आहे। अमोल हातागळे यांनी वॉर्डातील नागरिकांच्या समस्यांवर सातत्याने काम केले आहे, ज्यामुळे त्यांची ओळख एक लढाऊ कार्यकर्ता म्हणून निर्माण झाली आहे। पत्नीच्या माध्यमातून ते या जागेसाठी प्रभावी दावेदार म्हणून पुढे आले असून यावेळी ते पारंपरिक पक्षांच्या उमेदवारांना मोठे आव्हान देण्यास सज्ज आहेत। या गटामधून निवडणूक रिंगणात उतरण्यास सज्ज असणाऱ्या तिसऱ्या दावेदार आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुनील जगताप यांच्या सुविद्य पत्नी सौ नीता सुनील जगताप। सुनील जगताप यांची ओळख अंबाजोगाईतील सक्रिय आणि लढवय्ये समाजसेवक म्हणून असून ते मनसेचे पदाधिकारी आहेत। या प्रभागामधील समस्यांसाठी त्यांनी केलेली आंदोलने आणि सामाजिक कार्यामुळे त्यांचे वर्चस्व प्रभागात दिसून येते आहे। मनसेकडून उमेदवारी मिळाल्यास त्यांच्या सामाजिक कार्याची पोचपावती त्यांना मतांमध्ये मिळण्याची शक्यता आहे। त्यांच्या सक्रिय भूमिकेमुळे ते प्रभावीपणे लढतील आणि निकालांवर निश्चितच मोठा परिणाम करतील असे मानले जात आहे। पत्नीच्या माध्यमातून सुनील जगताप हे या जागेसाठी आपली दावेदारी अत्यंत उत्साहाने प्रबळपणे सिद्ध करत आहेत। याच प्रभागातील मतदारांना दुसरी जागा निवडून द्यावयाची आहे, ती म्हणजे सर्वसाधारण खुल्या प्रवर्गातील पुरुषाची आणि या जागेवरील प्रभावी दावेदार हे मुस्लिम मतांवर आपला डोळा ठेवून असल्याने मोठी चुरस पाहावयास मिळणार आहे। यामध्ये प्रामुख्याने शेख रमीज हे AIMIMचे बीड जिल्हा प्रवक्ते आणि शहरातील प्रभावी नेते असून ते या जागेसाठी सर्वात प्रबळ इच्छुक उमेदवार आहेत। या वॉर्डात 55% मुस्लिम मतदार असल्यामुळे AIMIM पक्षाची ताकद येथे सर्वाधिक आहे। AIMIMची दोर त्यांच्या हाती असल्याने शेख रमीज हे या जागेसाठी सर्वात मजबूत आणि निर्णायक दावेदार म्हणून समोर येण्याची शक्यता आहे। मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण करण्याची क्षमता त्यांच्यात असल्याने ते थेट इतर पारंपरिक पक्षांना आव्हान देत आहेत। या प्रभागात दुसरे दावेदार आहेत पठाण नजीर उमर दराज उर्फ मुन्ना पठाण। हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात असलेले मुन्ना पठाण यांनी मागील निवडणुकीत 595 मते मिळवून दुसरे स्थान पटकावले होते, ज्यामुळे त्यांचा अनुभव आणि वॉर्डातील संपर्क स्पष्ट होतो आहे। ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय असून राजकिशोर मोदी गटाचे विश्वासू आहेत। त्यांचा वॉर्डात असलेला प्रभाव पाहता ते यावेळीही राष्ट्रवादीकडून तिकीट मिळवून जोरदार लढत देण्याची शक्यता असल्याने ते यावेळी कोणत्याही परिस्थितीत तिकीट मिळवण्यास इच्छुक आहेत आणि त्यांचा गट निवडणुकीसाठी सज्ज झाला आहे। या गटातील तिसरे दावेदार आहेत अमान लतीफ शेख। अमान लतीफ शेख हे अखिल भारतीय काँग्रेस पार्टीचे युवा कार्यकर्ते असून मागील विजेत्या पक्षाकडून ते उमेदवारीसाठी उत्सुक आणि इच्छुक आहेत। त्यांचे वडील शेख लतीफ यांचा काँग्रेसमध्ये चांगला प्रभाव आहे आणि ते शहर अध्यक्ष आसिफुद्दीन खतीब यांच्या जवळचे असल्याने काँग्रेस पक्ष या युवा चेहऱ्यावर विश्वास दाखवण्याची शक्यता आहे। यामुळे ते एक प्रभावी आणि नव्या दमाचे उमेदवार ठरू शकतात। याच गटातील 5वे दावेदार आहेत शेख फारुख शब्बीर।
शेख फारुख शब्बीर हे युवा वर्गात नेहमी अग्रेसर असलेले कार्यकर्ते असून अनेक सामाजिक कार्यांमध्ये त्यांचे मोठे योगदान असते. त्यांच्या या सक्रियतेमुळे त्यांच्याकडे एक मजबूत दावेदार म्हणून पाहिले जात असल्याने या प्रभागाच्या निवडणुकीत उतरण्यास ते सर्व तयारीनिशी इच्छुक आहेत. त्यांची ताकद युवा वर्गात असल्याने ते कोणत्या पक्षाकडून तिकीट घेणार की स्वतंत्र लढणार यावर त्यांच्या पुढील राजकारणाची दिशा ठरू शकते. याच गटातील 6वे दावेदार आहेत अमजद पठाण. अमजद पठाण यांची ओळख त्यांच्या सामाजिक कार्यातून असल्याने त्यांची प्रतिमा स्वच्छ असून क्रांतीनगर या महत्त्वाच्या भागात त्यांचे चांगले वर्चस्व दिसून येते. सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असल्याने त्यांची ही सकारात्मक प्रतिमा त्यांना प्रभावी उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास मदत करू शकते. ते यावेळी प्रबळ दावेदार म्हणून आपली भूमिका सिद्ध करण्यास पूर्णपणे इच्छुक आहेत. या प्रभागाची एकंदरीत परिस्थिती पाहता, प्रभाग क्र. 14 मधील सत्तासंघर्ष पाहता या प्रभागासाठी 4011 मतदारांसाठी तब्बल 9 ते 12 प्रभावी आणि इच्छुक उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. अनुसूचित जातीच्या महिला गटात पक्षांतर, वंचित आणि मनसे यांच्यात चुरशीची लढत असेल, तर खुल्या प्रवर्ग गटात AIMIM, शेख रमीज आणि राष्ट्रवादीच्या अनुभवी नेत्यांमध्ये मोठी लढत होईल. मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण आणि अनुसूचित जातीच्या मतांचे समीकरण कोणाकडे झुकते यावरच दोन्ही जागांचे भवितव्य अवलंबून असेल. अंबाजोगाई नगर परिषद निवडणुकीच्या प्रत्येक क्षणाचे अपडेट आणि सर्वात जलद विश्लेषण पाहण्यासाठी आत्ताच आमच्या न्यूज चॅनलला फॉलो करा. ही महत्त्वाची माहिती शेअर करून इतरांनाही निवडणुकीच्या घडामोडींमध्ये सहभागी करा.